नीट रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांची कॉलेज निवडीची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होते. बरेचसे विद्यार्थी ग्रेड वाईज कॉलेज निवडतात, काही विद्यार्थी लोकेशन वाईज कॉलेज निवडतात, पण महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी फी स्ट्रक्चर वाईज कॉलेज निवडीला त्या ठिकाणी पसंती देताना आपल्याला पाहायला मिळतं. विशेषतः प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचे फी स्ट्रक्चर विषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुतूहल असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फीस असलेले सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणते आहेत. गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंटचे जे काही 42 कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला आहेत त्याची फीस ऑलरेडी खूप कमी असते. परंतु दुसरा प्रकार आहे तो प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये. इथे विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज स्कॉलरशिप दिली जाते, परंतु काही खर्च त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना करावा लागतो. तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी फीसचे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणते आहेत याविषयी डिटेल पाहूयात. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनल. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नीट UG 2026च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. विषय आहे लोएस्ट फीस प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस इन महाराष्ट्र. सगळ्यात कमी फीस असणारे महाराष्ट्र राज्यातील कोणकोणते प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि कोणत्या लोकेशनला आहेत, नेमकी त्यांची कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे हे संपूर्ण डिटेल आपण पाहणार आहोत. की पॉइंट्स पाहूयात थोडक्यात. आधी महाराष्ट्रामध्ये किती प्रकारचे MBBS कॉलेजेस आहेत. एक तर प्रकार आहे गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, दुसरा आहे सेमी गव्हर्नमेंट, त्याची संख्या सध्याच्या घडीला 25 आहे. या दोन्ही प्रकारच्या कॉलेजेससाठी जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे स्टेट कोट्याची ती महाराष्ट्र CET सेलच्या वेबसाईटवरून होत असते आणि इथे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुद्धा मिळते. कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप त्या ठिकाणी अवेलेबल करून दिली जाते. याच्यामध्ये फक्त एक कॉलेज आहे वेदांता पालघर. या ठिकाणी कुठल्याही विद्यार्थ्यांना कसलीही स्कॉलरशिप मिळत नाही, परंतु बाकी जे काही 24 कॉलेजेस आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप त्या ठिकाणी दिली जाते. याच्यामध्ये सुद्धा आणखी एक मुस्लिम मायनॉरिटीसाठी रिझर्व्ह असलेलं कॉलेज आहे, तिथे सुद्धा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते मेरिटवर त्यांचं ऍडमिशन झालं असेल तर. एक एम्स आहे, एम्स नागपूर, FMC पुणे आणि डीम युनिव्हर्सिटी महाराष्ट्र राज्यामध्ये 14+ डीम युनिव्हर्सिटी आहेत. अशा 5 प्रकारचे कॉलेजेस आहेत. परंतु सगळ्यात जास्त ऍडमिशनसाठी विद्यार्थी प्रयत्न कुठं करत असतात तर पहिला प्रयत्न असतो त्यांचा गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळवण्याचा आणि दुसरा प्रयत्न असतो प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट, कारण इथे विद्यार्थ्यांना फीस कमी लागत असते आणि स्कॉलरशिप दिली जाते आणि मुलींना जे काही मोफत शिक्षण आहे ते या 2 प्रकारच्या कॉलेजेसमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे जाऊयात. सगळ्यात कमी फी स्ट्रक्चर असणारं जे काही कॉलेज आहे महाराष्ट्रातलं प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, त्याच्यामध्ये 1 नंबरला आपण घेतलेला आहे डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव महाराष्ट्र या ठिकाणी असणारं हे कॉलेज आहे. मागच्या 4-5 वर्षापासून या कॉलेजची फीस महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. रेप्युटेड सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर पाहूयात. त्या अगोदर फीस किती प्रकारचे असतात ते सुद्धा पाहून घ्या. ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस आणि सिक्युरिटी डिपॉझिट हे मेन 3 सेक्शन आहेत. त्याच्यानंतर हॉस्टेल, मेस, त्याच्यानंतर मग काही कॉलेजेस लायब्ररी फीस, जिमखाना फीस, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी फीस, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फीस त्या ठिकाणी असतात. परंतु मेन जे 3 सेक्शन आहे ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस, सिक्युरिटी डिपॉझिट, हॉस्टेल आणि मेस. सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे हे विद्यार्थ्यांना रिफंडेबल असतं. हे रिफंडेबल असतं. ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस त्या ठिकाणी विद्यार्थ्याला भरावी लागते. तर कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर पाहूयात. फॉर बॉईज, आता महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींसाठी शिक्षण जे आहे मोफत आहे. त्यांना ट्युशन फीस पूर्ण माफ आहे आणि एक्झाम फीस पूर्ण माफ आहे. बाकी फीस त्यांना भरावी लागते, परंतु मेजर अमाऊंट जो असतो ट्युशन फीसचा तो पूर्णपणे शासनाने माफ केलेला आहे. तर 2 सेक्शनमध्ये याने दिलेला आहे. फॉर वाईज ओपन कॅटेगरीचा असेल तर ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस आणि सिक्युरिटी डिपॉझिट मिळून पहिल्या वर्षी 7,50,000 एवढी फीस त्या ठिकाणी भरावी लागते. याच्यातले 50,000 रिफंडेबल आहेत. फॉर बॉईज EWS EBC प्रवर्गामध्ये असेल, ज्या विद्यार्थ्याच्या पालकाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना 50% स्कॉलरशिप धरून जर टोटल फीस बघितली तर 4,36,098 रुपये आहे. याच्यातले 50,000 सिक्युरिटी डिपॉझिट रिफंडेबल आहेत. OBC SEBCच्या मुलांसाठी 4,36,098 रुपये
SC/ST साठी 100% स्कॉलरशिप त्या ठिकाणी असते मुलं आणि मुलींना, त्यामुळे यांना ट्युशन फीस जर आपण बघितली तर ती 0 होते. 50,000 सिक्युरिटी डिपॉझिट आणि 1,500 रुपये नॉमिनल चार्जेस घेऊन 51,500, याच्यातले 50,000 रिफंडेबल आहेत. म्हणजेच SC/STच्या मुलांना इथे 1,000 वार्षिक फीस असलेली आपल्याला पाहायला मिळते. अदर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये VJNT SBC साठी ट्युशन फीस इथे माफ आहे. या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस आणि सिक्युरिटी डिपॉझिट मिळून 1,22,197, म्हणजे याच्यातले सुद्धा 50,000 विद्यार्थ्यांना रिफंड असतात. मुलींसाठी सुद्धा डेव्हलपमेंट फीस आणि सिक्युरिटी फीस या ठिकाणी 1,22,197 मुलींसाठी, ABC, EWS, OBC, SCBCच्या मुलींसाठी पुन्हा 1,22,197 आहे. त्यातले 50,000 तर सिक्युरिटी डिपॉझिट आहे. म्हणजेच वर्षाला इथे 72,197 रुपये फक्त मुलींना या ठिकाणी भरायचे आहेत. इन्स्टिट्यूशन कोटा किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा असं सुद्धा म्हणतो, ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत आणि या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ओपन कॅटेगरीच्या 3 पट फीस या ठिकाणी आकारली जाते. मॅनेजमेंट कोट्याची जी काही फीस आहे 21,50,000 होते, त्यातले 50,000 रिफंडेबल आहेत. म्हणजेच वार्षिक 21 लाख पर इयर भरून तुम्ही मॅनेजमेंट कोट्यामध्ये या ठिकाणी जर तुम्हाला कमी मार्क्स आले आणि इथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. हॉस्टेल फीस या ठिकाणी आहे 95,000, मेसची फीस आहे 99,750. याच्यामध्ये कुठलंही कन्सेशन विद्यार्थ्यांना नाही. ही सगळी फीस विद्यार्थ्यांना हॉस्टेल मेसची त्या ठिकाणी भरावी लागते. हॉस्टेल आणि मेस मिळून 1,94,750 रुपये एवढा खर्च या कॉलेजला येतो. तर हे महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात कमी फीसचे जे काही कॉलेजेस आहेत त्याच्यामधलं एक कॉलेज आहे. पुढे पाहूया. तत्पूर्वी नीट UG 2026 साठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुरुवात केलेली आहे. आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा आहे. याच्यामध्ये तुम्ही हे सगळ्या महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही कॉलेजेस आहेत त्याचं डिटेल फी स्ट्रक्चर आपण दिलेलं आहे की त्या कॉलेजमध्ये जर तुम्ही MBBS करण्यासाठी ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला किती खर्च येऊ शकतो याची डिटेल PDF संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जे काही कॉलेजेस आहेत त्याची फीस, हॉस्टेल फीस, मेस वगैरे सगळं आणि टोटल बजेट किती येऊ शकते याचा सगळा जो काही आढावा आहे ह्या PDF मध्ये आपण घेतलेला आहे. ही PDF तुम्हाला आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे. पुढे जाऊया. सगळ्यात कमी फीसचं जे काही कॉलेज आहे त्याच्यामध्ये नंबर लागतो भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे. पुणे या लोकेशनला असल्यामुळे आणि फीस लो असल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा कल जे काही रिमोट लोकेशनला गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, रिमोट लोकेशनला म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार या रिमोट लोकेशनला किंवा सिटीपासून किंवा शहरांपासून लांब असणारे जे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत तिथे प्रेफर करण्यापेक्षा विद्यार्थी मार्क्स चांगले असून सुद्धा अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी आपला प्रेफरन्स देतात. कारण इथे फीस लो असणं याचा एक बेनिफिट त्या ठिकाणी आहे आणि हे कॉलेज पुणे महानगरपालिकेचं कॉलेज आहे. त्याच्यामुळे एक वेगळा ट्रस्ट या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे ओपन कॅटेगरीची फीस, ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीसवरून 7,50,000 आहे. OBC मुलगा असेल तर 4,09,090 आहे. मुलगी असेल तर 68,181. मुलीला या ठिकाणी पूर्ण फीस माफ आहे. फक्त डेव्हलपमेंट फीस घेताना आपल्याला पाहायला मिळते. EWS, EBC, SCBC मुलगा असेल 4,09,090 रुपये. मुलगी असेल 68,181. SC/ST साठी या ठिकाणी 0 फीस आहे. मुलगा असो किंवा मुलगी 0 फीस असलेले आपल्याला पाहायला मिळते. अदर रिझर्व्ह कॅटेगरी VJNT ट्युशन फीस पूर्ण माफ या ठिकाणी 68,181. मुलगा असो किंवा मुलगी 68,181 या ठिकाणी घेतली जाते. आणि मॅनेजमेंट कोट्याची जी फीस आहे ती 22,50,000च्या आसपास असलेली आपल्याला पाहायला मिळते. रिफंडेबल डिपॉझिट या ठिकाणी सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 30,000 रुपये एवढं भरावं लागतं. हॉस्टेल प्लस ट्रान्सपोर्टसाठी 80,000 आहे. मेस या ठिकाणी कंपल्सरी विद्यार्थ्यांना केलेली नाही. हॉस्टेलची 80,000 फीस. हॉस्टेलची फीस जर या ठिकाणी बघितली तर ही सुद्धा तुलनेने कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे जाऊयात. पुढचं कॉलेज आहे कमी फीसचं ACPM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, साक्री रोड, मोराणे तालुका आणि डिस्ट्रिक्ट धुळे जिल्ह्यातले हे कॉलेज आहे. सगळ्यात कमी फीसचं कॉलेज म्हणून सुद्धा याची चॉईस फिलिंग करताना विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी ओपन कॅटेगरीची जी काही फीस आहे ती आहे 8,50,000. OBC असेल इन्कम बिलो 8 लाख 4,73,895. EBC, EWS, SCBC इन्कम बिलो RS 8 लाखापेक्षा कमी असेल 4,73,895च्या आसपास. फॉर गर्ल्स मुलींसाठी EWS, OBC, EBC, SCBC, NCL असेल त्यांच्याकडे आणि पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल
तर मुलींसाठी पूर्ण फीस माफ होऊन डेव्हलपमेंट फीस तेवढी या ठिकाणी आकारली जाते 97,749. VJNT साठी 97,749. SC ST साठी पुन्हा इथे या ठिकाणी 0 फीस. इन्स्टिट्यूशनल किंवा मॅनेजमेंट कोट्याची जी काही फीस आहे ती 25,50,000 असलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी जिमखाना फीस, लायब्ररी डिपॉझिट, लॅबोरेटरी डिपॉझिट, कॉशन मनी, युनिव्हर्सिटी फीस या वेगवेगळ्या प्रकारच्या फीस म्हणून टोटल फर्स्ट इयरला किती भरावं लागतं याचं सुद्धा डिटेल या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. हे सुद्धा एक कॉलेज महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात कमी फीसचं कॉलेज म्हणून ओळखलं जातं. पुढे जाऊया. तेरणा मेडिकल कॉलेज, नेरूळ, नवी मुंबई या ठिकाणी असणारे हे सुद्धा कॉलेज सगळ्यात कमी फीस स्ट्रक्चर असणारं कॉलेज आहे. या ठिकाणी प्रोसेसिंग फीस, ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस अशा 3 प्रकारच्या फीस आहेत. तर जर आपण बघितलं ओपन कॅटेगरीसाठी 7,90,000, EBC EWS 4,30,000, त्याच्यानंतर OBC SCBC 4,30,909, SC ST साठी या ठिकाणी 0 फीस. VJNT SBC 71,818 हे झाली मुलांसाठीची फीस. मुलींसाठी जर विचार केला तर सगळ्या कॅटेगरीच्या मुलींसाठी जर EBC EWS 71,818, OBC SCBC ची मुलगी असेल तर 71,818, म्हणजे मुलींना या ठिकाणी ट्युशन फीस मध्ये पूर्ण सूट असलेली आपल्याला पाहायला मिळते. मुलींना ऍडमिशनच्या वेळेस फक्त कॉलेजची डेव्हलपमेंट फीस जी काय आहे ती भरावी लागते आणि सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे ते रिफंडेबल असतं, ते पुन्हा भरावं लागतं. इन्स्टिट्यूशनल कोट्याची फीस 23,70,000 रुपये एवढी आहे. हे सुद्धा एक कॉलेज महाराष्ट्र राज्यातील रेप्युटेड कॉलेज आहे आणि सगळ्यात कमी फीसचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणून सुद्धा याकडे बघितलं जातं. त्याच्यानंतर पुढे जाऊया. प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, इस्लामपूर, सांगली या ठिकाणचं हे कॉलेज आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी 7,73,637 रुपये इतकी फीस आहे. डेव्हलपमेंट फीस 77,363 आहे. कॉशन मनी डिपॉझिट 50,000 हे रिफंडेबल असतं. त्याच्यानंतर कॉलेज इक्विपमेंट फीस या ठिकाणी घेतली जाते 50,000 रिफंडेबल आहे, ते सुद्धा. लायब्ररीची फीस रिफंडेबल आहे. फर्स्ट इयरला जास्त फीस या ठिकाणी भरावी लागते, परंतु सेकंड इयर पासून ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस जर बघितली तर तुलनेने इतर कॉलेजपेक्षा कमी असलेली. हॉस्पिटल डिपॉझिट 50,000 या ठिकाणी डिपॉझिट स्वरूपातच विद्यार्थ्यांकडून 1,75,000 रुपये डिपॉझिट स्वरूपातच घेतले जाताना आपल्याला पाहायला मिळतात. पण ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस कमी असल्यामुळे हे सुद्धा एक महाराष्ट्र राज्यातील लोअर फीस असलेले MBBS कॉलेज असलेले पाहायला मिळते. SC ST साठी 0, ST साठी 0, VJNT साठी फक्त डेव्हलपमेंट फीस, OBC साठी फक्त डेव्हलपमेंट फीस 77,363, SBC साठी फक्त डेव्हलपमेंट फीस 77,363, EBC SCBC 77,363 आणि त्याबरोबर त्यांची 50% स्कॉलरशिप पकडून उर्वरित 50% फीस 3,86,819 अशा प्रकारचं. EBC आणि SCBC ला 50% स्कॉलरशिप. SCBC EWS OBC वुमन असेल तर 0 ट्युशन फीस, परंतु या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस त्यांना घेतलेली आहे 77,000. आणि मॅनेजमेंट कोट्याची जर आपण फीस बघितली तर या कॉलेजची 23,20,911 पर इयर, म्हणजे ओपन कॅटेगरीच्या 3 पट ही मॅनेजमेंट कोट्याची फीस असलेली आपल्याला पाहायला मिळते. काही नवीन आलेले कॉलेजेस सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत, ज्यांची फीस सुद्धा कमी आहे. त्याच्यामध्ये परभणी मेडिकल कॉलेज परभणी, त्याच्यानंतर मागच्या वर्षी सुरू झालेलं श्रीमती सखुबाई नारायणराव कातकडे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर कोपरगाव अहिल्यानगर जिल्ह्यातलं कॉलेज आहे. त्याच्यानंतर मालती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज तुरखेड अकोला जिल्ह्यातलं हे कॉलेज आहे. याची सुद्धा फीस तुलनेने कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते, परंतु हे नवीन यांची जी काही इस्टॅब्लिशमेंट आहे ती 2025 आहे. परभणी मेडिकल कॉलेज परभणी हे थोडंसं जुनं आहे, 1-2 वर्ष अगोदर आलेलं आहे, परंतु हे जे काही 2 कॉलेजेस आहेत याची फी स्ट्रक्चर सुद्धा कमी असलेलं पाहायला मिळतं. डिटेल चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थ्यांनी फी स्ट्रक्चर सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर आपल्याला किती बजेट लागतं याची डिटेल PDF आपण आपल्या ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी पाहू शकतात. ऑनलाईन ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. पेड काउन्सिलिंगसाठी आमचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही NEET UG 2026 छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटत आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.